नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण हिरवी मिरची आणि कच्च्या कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहेत. तर बघा, दिसायलाही खूपच मस्त दिसत आहे आणि अगदी चविष्ट हे लोणचं झालं आहे. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे बघू शकता तुम्ही, हे लोणचं आपलं किती मस्त असं दिसत आहे. अगदी कलरफुल, चवीला तर इतकं भन्नाट झालं आहे ना. तर हे लोणचं तुम्ही अगदी वर्षभरासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता. यामध्ये आपण काही खास टिप्स दिलेले आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या पद्धतीने एक वेळेस तुम्ही सुद्धा हे लोणचं नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे आपण कच्च्या कैरीचं आणि हिरवी मिरचीचं लोणचं बनवणार आहे. त्यासाठी इथे मी एक कच्ची कैरी घेतली आहे. सोबतच अर्धा पाव आपण मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या ज्या आहेत ना, अगदी ताज्या आणि फ्रेश हिरवी मिरची वापरली आहे. आता तुम्ही कोणतीही हिरवी मिरची वापरू शकता. जी पोपटी रंगाची असते ती वापरू शकता किंवा अगदी तिखट आहे ती सुद्धा वापरू शकता. पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती फॅनखाली आपण पूर्णपणे सुकवून घेतली आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता मिरची पूर्णपणे सुकली आहे, तर याची जी देठ आहेत ना ते सर्व आपण काढून घेऊयात. आणि कैरीसुद्धा आपल्याला अजिबात अशी थोडीशी पिकलेली ही असते ना ती घ्यायची नाही. एकदम कच्ची कैरी घ्यायची आहे. त्याचंच लोणचं अगदी मस्त होतं आणि वर्षभरासाठी सुद्धा टिकतं. तर आता इथे बघू शकता तुम्ही, आपण जे हिरवी मिरची आहे ना त्याचे सर्व असे देठ काढून घेतलेले आहेत. एखादी जर मिरची खराब असली ना तर ती आपल्याला घ्यायची नाही. आता ही कैरी आहे, त्याचा थोडासा वरचा जो भाग आहे तो आपण काढून घेऊयात. आणि आता कैरी जी आहे ना ती आपण त्याच्या फोडी करून घेऊयात. पूर्ण कैरी आपण व्यवस्थित अशी चिरून घेऊयात आणि मध्ये जी कोय आहे ना ती काढून टाकायची आहे आपल्याला. तुम्ही कधी अशा कच्च्या कैरीचं लोणचं खाल्लं आहे का? खाल्लं जर नसेल ना तर एक वेळेस नक्की या पद्धतीने करून बघा. आता ही हिरवी मिरची आणि जी कैरीचे आपण काप केलेले आहेत ना ते थोडेसे चॉपरमध्ये कट करून घेणार आहेत. तर कैरी तर आपण कापून घेतली, सोबतच हिरवी मिरची थोडीशी आपण बारीक चिरून घेऊयात. त्यामुळे वाटण्यासाठी आपल्याला अगदी पटकन सोपं जाईल. चॉपरमध्ये मी कैरी टाकून घेतली, सोबतच थोडी हिरवी मिरची टाकून घेतली आणि आता आपण हे चॉपरमध्ये फिरवून घेऊयात. तुम्ही हवं तर मिक्सरला पल्स मोडवरती सुद्धा काढू शकता, पण जास्त आपल्याला अगदी पेस्ट करायची नाही. अगदी जाडसरच हिरवी मिरची ठेवायची आहे किंवा तुम्ही अगदी बारीक बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता. आता इथे बघू शकता तुम्ही, हिरवी मिरची आणि जी कैरी आहे ना ती अशी जाडसर आपण अगदी कसं भरड केल्यासारखं करून घेतली आहे. तर एक घाणा आपण वाटून घेतला, तर बाकीची जी राहिलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कैरी आहे ना ती सुद्धा आपण अशाच प्रकारे वाटून घेऊयात. हे लोणचं अगदी चटकदार लागतं. तर बघा, हे आपण जे हिरवी मिरची आहे आणि कैरी आहे ना ती अशी सर्व वाटून घेतली. आता आपण याच्यासाठी मसाला तयार करूया. तर मसाला जो आहे ना तो आपण घरीच तयार करणार आहेत. तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत. 1 चमचा बडीशोप टाकून घ्यायची आहे. सोबतच अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत. आणि बघा, हे जे मसाले आहेत ना आपण अगदी मंद आचेवर हलकेसे भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली आहे आणि अगदी त्याचा छान असा सुगंध येईपर्यंत जिरे, बडीशोप आणि जी मेथी आहे ना ती छान अशी भाजून घेऊयात. आता मी गॅस बंद करून घेतला आणि हे जे मसाले आहेत ना आपण ते पूर्णपणे थंडगार करून घेऊयात आणि मग मिक्सरला दळून घेऊयात. तर मसाले जे आहेत ते पूर्णपणे थंड झाले आणि मिक्सरला आपण त्याची पावडर करून घेतली आहे. पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला हे वाटायचं नाही. आता जे आपण हिरवी मिरची आणि कैरी बारीक करून घेतली होती ना त्यामध्ये हा सर्व मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मोठे 2 चमचे आपण इथे मोहरीची डाळ वापरणार आहेत. ही जी डाळ आहे ना मार्केटमध्ये सहज तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. जर अशी तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर जी आपण
रेग्युलर भाजीसाठी मोहरी वापरतो ना, ती थोडीशी मिक्सरला जाडसर भरडून सुद्धा घेऊ शकतात. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता लोणच्याचा पदार्थ म्हणला की त्यामध्ये थोडंसं मीठ आहे ते जास्तच टाकायचं आहे, त्यामुळे वर्षभर आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं. अर्धा चमचा हळदी पावडर टाकली, सोबतच 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे ना, ते चांगलं आपण एकत्रित एकजीव करून घेऊयात. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे लोणचं आहे ना, ते आपण बाजूला ठेवूयात, कारण आपण यामध्ये लगेच तेल गरम करून टाकणार आहेत. तर बघा किती मस्त असं आपलं हे लोणचं दिसत आहे. आता लगेच हे आपण बाजूला ठेवूयात आणि यावरती तेल टाकून घेऊयात. आता गॅसवरती मी परत एक छोटं पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये आपण मोठे 2 चमचे तेल टाकून घेऊयात. तेल आपल्याला हलकंसं तापवून घ्यायचं आहे. अगदीच जास्त कडकडीत सुद्धा तापवायचं नाही, तर हलकंसं गरम करून घ्यायचं. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात. आता यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहेत, कारण यामुळे रंगही छान येतो आणि दिसायलाही खूपच मस्त दिसते. गॅस बंद करून घेतला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर टाकून घ्यायची. हे जे मिश्रण आहे ना, ते थोडंसं आपण थंड होऊ देऊयात. थंड झालं की या मिरचीवर टाकून घेऊयात. आता हे थंड झालेलं तेलाचं जे मोहन आहे ना, ते आपण या मिरचीवर टाकून घेऊयात आणि परत हे चांगलं आपण एकजीव करून घेऊयात. तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून यावर टाकायचं नाही. जर तुम्ही जास्त कडकडीत जर तेल टाकलं तर लोणचं जे आहे ना, ते अगदी जास्त दिवस टिकणार नाही. तर पूर्णपणे तेल गरम करायचं, नंतर त्याला थंड करायचं आणि थंड झाल्याच्या नंतरच यामध्ये टाकायचं आहे. तर बघा लोणचं आपण छान असं मिक्स करून घेतलं. आता हे आपण भरणीमध्ये भरून ठेवणार आहेत. तर थोडा वेळ मी बाहेरच ठेवलं होतं आणि आता हे जे लोणचं आहे ना, ते आपण एका काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये भरणार आहेत. तर लक्षात असू द्या, जेव्हाही तुम्ही भरणीमध्ये लोणचं भरत आहेत ना, तर भरणी जी आहे ती स्वच्छ असावी, ती स्वच्छ घासलेली असावी आणि किमान 1 दिवस तरी उन्हामध्ये वाळवलेली असावी. तर बघा या भरणीमध्ये आपण सर्व हे लोणचं व्यवस्थित भरून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हे लोणचं दिसायलाही खूपच मस्त दिसत आहे आणि चवीला सुद्धा इतकं भन्नाट झालं आहे ना. एकदम मस्त असं आपलं हिरवी मिरची आणि कच्च्या कैरीचं लोणचं बनवून तयार आहे. हे लोणचं तुम्ही अगदी वर्षभरासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता. जर भाजीला काही नसेल तर अगदी लोणचं बरोबर सुद्धा चपाती भाकरी खाऊ शकता. बनवायला एकदम साधी सोपी पद्धत होती. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस असं हे कैरीचं आणि हिरवी मिरचीचं लोणचं नक्की करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता सध्या भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये ना कैरी आली आहे, तोवरच तुम्ही हे लोणचं वर्षभरासाठी हे लोणचं नक्की करून ठेवा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.